नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट स्टोरी नॉन या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की फील्ड प्रोजेक्ट किंवा कोणता पण प्रोजेक्ट असतो, बी.कॉम, एम.कॉम, एम.बी.ए, एम.सी, एम.सी.एला, तर त्याचं डेटा ॲनालिसिस कसं करणार आहे. ओके, तर ते आपण डेटा ॲनालिसिस बघूया कसं करणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो कोणकोणते पॉईंट फील्ड प्रोजेक्टला रिक्वायर्ड आहे ते. पहिले इंट्रोडक्शन दिलेलं आहे मी. इंट्रोडक्शन झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला पॉईंट वाईज तुम्ही बघा कसं पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर प्रॉब्लेम, नंतर स्कोप, लिमिटेशन, नंतर सिग्निफिकंट. तुम्ही हे टाकलं तर टाका, नाही टाकलं तरी चालतं. स्टडी ऑफ एरिया, की फोकस ऑफ एरिया, नंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर टाकताना कधी पण डिसेंडिंग ऑर्डरने टाका, असेंडिंग ऑर्डरने नका टाकू. उतरत्या क्रमाने टाका. मी 2025च्या आधी, आणि त्याच्यानंतर इथं जे एक दिसतंय हे स्क्वेअरवरती क्लिक करून हे एक घ्या, आणि कंपल्सरी तुम्हाला रेफरन्स द्यायला लागतो अनेक्चरमध्ये. तेव्हा 30 30 मिनिमम तुम्ही 30 किंवा 20 तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर घ्यायचे. त्यानंतर थर्ड टॉपिक आहे रिसर्च मेथडॉलॉजी. आता रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे काय ते मी एक्सप्लेन केलं. नंतर माझे रिसर्च मेथड म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे. सॅम्पलिंग मेथड कोणती, ती प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. त्याच्यामध्ये सिम्पल रँडम सॅम्पलिंग माझी मेथड आहे. सॅम्पल साईज माझं 50 आहे. डेटा कलेक्शन मी कसं केलं ते क्वेश्चनर बनवून काय केले. डेटा कलेक्शन मेथड प्रायमरी सेकंडरी काय ते. त्यानंतर प्रायमरी म्हणजे काय, सेकंडरी म्हणजे काय. ओके, हे झालं. त्याच्यानंतर तुम्हाला अजून तेच मी एक्सप्लेन केलंय परत खाली. असं काय नसतं. रिसर्च डिझाईन करत कसं केलं, काय केलं, टाकलं नाही टाकलं तरी चालेल. नंतर लास्टचा पॉईंट आहे डेटा अनालिसिस. आता मला जण म्हणतात की डेटा अनालिसिस कसं करायचं. आता तुम्हाला मी सांगणार आहे की डेटा अनालिसिस कसं करायचं. तर आपण एक एक करून बघूया की डेटा अनालिसिस कसं करायचं ते. ओके, तर आपण बघूया. आता माझा पहिला क्वेश्चन होता की मंथली इन्कम होतं. ओके, आता तुम्हाला मी माझ्या क्वेश्चनरवरती घेऊन जातो, तिथून सांगतो कसं करायचं. समजलं. आता तुम्ही बघा, हे माझे मंथली इन्कम आहे. ओके, बरोबर. हा माझा 6 नंबरचा क्वेश्चन आहे. तुम्ही वरचे रिक्वायर्ड नाही 5 पर्यंत घेतले ते. 6 नंबरचा क्वेश्चन आहे. मंथली इन्कम बिलो 10,000, नंतर 10,000 to 30,000, 30,000 to 15,000, 50,000 आणि अबव 50,000. ओके, त्यानंतर तुम्हाला हे बरेच पोरं काय करतात, इथे कॉपी आहे, हा कॉपी करायचा आणि तुमची इथे जाऊन डायरेक्ट पेस्ट करून टाकायचं. मी तुम्हाला करून दाखवतो. इंटू चार्ट, हे बघा आला. पण हे जे पेस्ट केलं तुम्हाला इथं बघू शकता, इथं रिस्पॉन्स नाव दिसतं. हे असं कधीच नसतं करायचं. त्यामुळं याची पण एक टेक्निक आहे. आता तुम्ही मेन्शन हे कुठून आले पर्सेंटेज, ते पण तुम्हाला सांगतो कुठून आले. आता काय 10,000, आता 10,000 इथं बघा दिले. ते 10,000 किती आहे, 13%, 23, 43, 21. तसे मी इथं लिहून घेतले 13, 20, 23, 43, 21. याची टोटल येते 100 येते, आणि तेच पर्सेंटेजमध्ये पुढे दाखवले. बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पण इथं पर्सेंटेज आहेत, आणि तेच नंबर ऑफ रिस्पॉन्स. या सगळ्यांची टोटल केली तुमची 100 येणार आहे, आणि याची पण टोटल केलं तुमची 100 येणार आहे. ओके, आता त्यानंतर बघूया आपण कसं बनवायचं आहे. ओके, तुम्हाला याच्यामध्ये दिसणार ना मी कुठं होते, पण मी तुम्हाला सांगतो. इनसाइडमध्ये जा. इनसाइडमध्ये गेल्यानंतर आहे ना, चार्टमध्ये गेल्यानंतर हे बघा इथं ऑप्शन आहे. इनसाइडमध्ये चार्टमध्ये गेल्यानंतर कॉलम, त्याच्यावर क्लिक केलं डायरेक्ट एक्सेल ओपन होते. झाले एक्सेल ओपन. फक्त एक्सेल अशी खाली स्क्रोल करायची. तुम्हाला आपला डेटा पण दिसला पाहिजे. डेटा दिसला, मंथली इन्कम काय. आता आपल्याला किती पाहिजे, एकच कॉलम पाहिजे. हे किती वाढायचं फक्त इकडं असं. ओके, झालंय. आता इथं काय टाकायचं, इथं फक्त कॉपी पेस्ट करून टाकायचं. लोडच नाही घ्यायचं. इथं कॉपी केलं, इथं गेलो, डायरेक्ट पेस्ट करून टाकलं, आलं. बघू शकता, एंटर दाबायचं. ओके, आता आपल्याला पर्सेंटेज किती, 13% आहे. 13%च्या पुढे चिन्ह द्या, मग ते पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू येते. 23% आहे, पर्सेंटच्या पुढे व्हॅल्यू द्या. 43% आहे, त्याच्या पुढे व्हॅल्यू द्या. आणि 21% आहे, त्याच्या पुढे पर्सेंटची व्हॅल्यू द्या. आता तुम्हाला हे कळलं पाहिजे कशाच आहे. म्हणजे जास्त काय नाही करायचं. हे जे दिलंय ते फक्त कॉपी करायचं, इथे जाऊन पेस्ट करायचं. सॉरी, तुम्ही टाईप केलं तरी चालतं, टाईप केलं तरी येतं, कॉपी पेस्ट केलं तरी येतं. पण टाईप करायला टाइम लागतो, त्यामुळे मी सांगतो कॉपी पेस्ट करा.
ओके, आता आपलं टेबल बनवून झालं. आता डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचं. बघू शकता तुम्ही इथं जो मी बघा माझा आधीचं पण टेबल खाली आहे आणि तुमचं पण टेबल आहे. ओके, आता मी तुम्हाला बनवून दाखवलं. आता याच्यामध्ये करायचं काय, माऊसवरनं राईट क्लिक करायचं किंवा लॅपटॉप असेल त्याच्यावरून राईट क्लिक करायचं. इथं काय दिसते बघा, ॲड डेटा, याच्यावर क्लिक करायचं. ॲड डेटा क्लिक केलं. बघा तुमच्या याच्यावरती लगेच तो किती नंबर ऑफ रिस्पॉन्स येते ते येतं तुम्हाला. बघा तुम्हाला मी सांगितलं, एवढं सोप्या पद्धतीने सांगितलं की कसं तुम्ही अ, का डेटा अनालिसिस करायचा. प्रत्येक क्वेश्चनचा असंच करा, कॉपी पेस्ट करू नका, नाही तुमचे जे मेंटॉर आहे इंडिया ते तुमचं रिजेक्ट करणार. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला इथं इंट्रोडक्शन लिहायचं असतं, सॉरी सॉरी इंटरप्रिटेशन लिहायचं असतं प्रत्येकाचं, किती नंबर रिस्पॉन्सने काय केलं काय नाही. किंवा 30 माझं होतं की 43%नी एवढे जास्त पैसे कमवतात, कमी कमवतात. तर ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे, मी इंटरप्रिटेशन मध्ये लिहिले. तुम्ही बघू शकता एवढ्या इझी वे मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे हे माझं आहे, त्याचा काय विषय नाही. तुम्ही बघू शकता एवढ्या इझी वे मी डेटा कलेक्शन करून तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रत्येक क्वेश्चन तर सेम असंच करायचं. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओ मी, तोपर्यंत बाय बाय.